नशामुक्त भारतासाठी सामूहिक प्रतिज्ञा. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय दहिवडी केंद्र येथे 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा अभियानाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या नशामुक्त भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात उपस्थितांनी नशामुक्त भारत घडवण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहिवडी केंद्राच्या प्रमुख प्रियंका बहनजी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षक व अर्थसभापती ॲडव्होकेट भास्कर गुंडगे काका, कराडपाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे संचालक एम.डी. दडसर, सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलच्या अध्यापिका काशीद मॅडम, आदर्श पदवीधर शिक्षिका संगीता रूपनवर दडस, भाई गोडसे, भाई कारंडे तसेच मोठ्या संख्येने माता भगिनी व नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी व्यसनमुक्ती समाजाची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे सांगत युवकांनी आणि नागरिकांनी नशेपासून दूर राहून निरोगी, सुसंस्कृत व जबाबदार जीवन जगण्याचा संकल्प करावा असे आवाहन एम.डी. दडसर यांनी केले. त्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जनजागृती माध्यमातून नशामुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचेही व्यक्त केलं. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी मी नशा करणार नाही आणि इतरांनाही नशेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन अशी प्रतिज्ञा घेत अभियानाचा शुभारंभ केला. आगामी 6 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध जनजागृती उपक्रम, प्रतिज्ञा अभियान, मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून नशामुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचं माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन प्रजापिता ब्रह्मकुमारी दहिवडी केंद्राच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मी मृणाली नियम. आणि ऊर्जा यांचा सदुपयोग करेन. मी व्यसनमुक्त निरोगी जागरूक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सकारात्मक योगदान देईन. जय हिंद. ओम शांती. आज या ठिकाणी 10 करोड नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियानाचा शुभारंभ आज आपण आपल्या सेंटरवरती ठेवलेला आहे. त्यामध्ये आपली ब्रह्मकुमारी संस्था सुद्धा आहे आणि आपल्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे 2023ला केंद्र सरकारशी आपल्या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये जे मेडिकल प्रभाग आहे याच्याद्वारे हा MOU झालेला आहे आणि या MOUच्या अंतर्गत आजपर्यंत 3.5 ते 4 करोड लोकांपर्यंत आपण पोहोचून ह्या नशामुक्तीचा आपण प्रोग्राम अनेक राबवलेले आहेत देशभरामध्ये. सांगायला आनंद होत आहे की 3 करोड लोक ह्या नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतलेले आहेत. जवळजवळ 75 लाख लोक ह्या नशामुक्तीपासून मुक्त झालेले आहेत आणि इतकं महान कार्य या विद्यालयाच्या द्वारे आपण करत आहोत. आज 25 ऑगस्ट विश्व बंधुत्व दिवस. आदरणीय द्वितीय मुख्य प्रशासिका राजयोगिनी प्रकाश मणिदादी यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण हा प्रोजेक्ट साजरा करण्याचा ठरवलेला आहे की 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान नशामुक्ती महाअभियान हे आपल्याला राबवायचं आहे. त्याच्यासाठी आपण विविध शाळा, कॉलेजेस, संस्था यांच्यामध्ये जाऊन आपण ती प्रतिज्ञासुद्धा त्यांच्याकडून करून घेणार आहोत. तर आज सांगण्यासाठी आनंद होत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे खूप मोठ्या प्रमाणात शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय यांच्याकडून हा सपोर्ट आपल्याला भेटत आहे आणि खास दहिवडीमध्ये जवळजवळ 6,000 एवढी संख्या झालेली आहे. कारण 6,000 विद्यार्थ्यांपर्यंत, युवकांपर्यंत आपण पोहोचत आहोत आणि त्यांच्याकडून आपण ही नशामुक्तीची प्रतिज्ञा करून घेत आहोत. त्यांच्याकडे वेळ कमी आहे आणि त्या मुलाला सांभाळायला कोण नाही, तर त्याला सांभाळायला कोण आहे तर मोबाईल. तर हे फार वाईट आहे, लहान मुलांसाठी तर फारच वाईट आहे. तर मला वाटतं की या नशामुक्तीमध्ये जो महत्त्वाचा आहे मुद्दा म्हणजे बहिणजीने आम्ही नशामुक्त भारत हे जे अभियान आहे
आणि संपूर्ण देशामध्ये 10 करोडपेक्षा अधिक लोकांना नशामुक्त करण्याचा अभियान महत्त्वपूर्ण असं हे संपन्न होत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून, मोदींच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारने मनपूर्वक या ब्रह्माकुमारीच्या सेंटरला या अभियानाला बरोबर घेऊन त्या देशामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्य उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या माध्यमातून होतोय. या विद्यालयाचं नाव आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. विद्यालयाद्वारे शांती, सुख, आनंद, प्रेम भेटत आहे आणि आम्ही आज प्रतिज्ञा करत आहोत की भारताला नशामुक्त करायचं आहे. तर आम्ही प्रतिज्ञा करत आहोत की 10 करोड लोकांना, संपूर्ण भारताला आम्ही नशामुक्त करत आहोत. सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज